चल आमचं घर दाखवतो तुला. काय लगीन केलं काय? होय लगीन केलं. ये आय भारी काय रा अरे भाड्या आम्हाला बिन सांगता लगीन करून आलास. तुला नेला जायला तुला सासूबाई बाहेर या. काय कसं बाय? ही बघा ना तुम्हाला काय केलंय. अरे वा 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 हा? लगीन केलंय. आजीचे पाय पड. बरं झालं बाबा माझ्या डोळ्यात एकच लगीन केलं. परतून खेळवाय मी आता मोकळी झाली. गा बसा. कोण कुठली पोरगी काय माहित. विसल्या कुणाच्या रे पोरगी. गाय एकतर मला नोकरी नाही, घरात खाया अन्न नाही, कोण पोरगी देत नव्हतं. सून मिळाली ती बक्की. अरे पण ही वागणुकीला कशी आहे, कामाला कशी आहे. गाय तुला जशी पाहिजे तशी सून मिळाल्या बघ. सगळं काम करेल तुझं आणि तोंडात कवा एक शब्द बी काढणार नाही. का मुकी आहे का काय. होय मुकी आहे, पण हिला या गोष्टीचा अजिबात गर्व नाही बघ. ही बाकी बरं केलंस बघ पोरा. पोरगी मुकी बघितलीस ना. आता ही काही बोलल ना, काही शब्दाना शब्द वाढल ना, आमच्यात भांडणं होतील. पाया पाया पुढे सुखी राहा. चला चला आज चला. दादा एक वडापाव देऊ. इधर मालक आज पण मी वडापावचे पैसे देणार नाही, गॅरंटी देऊन सांगतो. चांगलं बोल की जरा. किती रुपये झालं? 20 रुपये देतय बघ पैसे, खिशात घातलाय. हॅलो पैसे मागच्या खिशात आधी वाटतं. परत देतो. हा बघा की. म्हणलं का नाही माकडा तुझ्यामुळे पैसे दिलेले नाही ती. चांगलं जरा बोलत जा की. चला कानात बघ. सुनबाई मोबाईल ठेव आणि जेवणाचं बघ. बाद झाले तर नव्याचे 9 दिवस काम कर. काय म्हणत्यास. माझा मुलगा त्याचं काय. काय म्हणत्या बाई. काय बी कळना. ही काय म्हणत्या बघ. काय मी काम करणार नाही. तुझा बा करल. लग्नाच्या आधी म्हणलेलास की राणीसारखी ठेवीन तुला. काय असं म्हणलेलास. अगं नाही, मी भावनेच्या भरात बोललेलो. हिने सिरियसली घेतलं वाटतं. मी सांगतो हिला. जब्बा जबोली अबोली तू भात आणि कालवण कालवण तू कर आणि माझी आई चपात्या लाटत्या. आय तुला काय म्हणते बघ. स्पष्ट बोल की. बोल अगं मुके कशी बोलल. अरे हो मुख्य नव्हता. आता पण मला जरा कर असं बोल की. पोरा ही काय घेऊन आलायस. मुकी हाय, उलट बोलायची नाही, भांडायची नाही असं वाटलेलं मला. मला बी तसंच वाटलेलं आहे. पोरा बोलणारी करून आणली असतीस तर कुठल्या कुठल्या शिवाय तिथे ही तरी कळालास तरी दान. बॉम्ब टाकणार म्हणते काय. हे माणसाचा पदार्थ हो काय जाऊ तुमचं. तर काय बघ. काय नाही बसले पेपर. हा हा ओके. दादा आला बघा तो रोज फुकट वडापाव खाणारा. आज मी पैसे देणार नाही बघा तुम्ही. ओ दादा एक वडापाव दे की. बस देतो.
ए माझे पैसे दे. देतो की दादा, थोडा दिवस थांबा. 3 महिने झालं, कवा देणार? 8 दिवस थांबा की दादा, देतो. उद्या पाहिजेत मला माझे पैसे. उद्या जर नाही दिलंस तर सामान सगळं तुझ्या गाडा बी उचलून येणार बघ. चल रे. अगे माझे पैसे कवा देणार? ए फुकणी द्या, कोणा दुकानात आणलंयस? अहो का ती दुकान आहे, ती दुकान आहे. चल. ओ दादा किती रुपये झालं? 20 रुपये झालं. अहो सगळ्या महिन्यात किती झालं सांगा? 700 रुपये झालं. 700 काय हे झाला 700 रुपये हा. आलं का? बरं ती नव आत्ता आलेला माणूस तो का माणूस जाऊ? अहो बहिणीच्या लग्नासाठी 50,000 रुपये कमी पडत होतं, म्हणून व्याजानं त्याच्याकडे घेतलेलं. अहो एवढंच मी बघा ही 50,000 रुपये येते घ्या तुमच्याकडे आणि द्या त्या माणसाला. परत तुमच्याकडे येतील तेव्हा मला द्या. अहो पण मला हे पैसे कुठल्या विश्वासाने देताय? अहो ज्या विश्वासानं तुम्ही मला महिनाभर वडापाव खायला दिला का नाही त्याच विश्वासानं दिली ती. ठेवा. थँक्यू. ए सावकार इकडे या. ए लय आवाज वाढला तुझा. ही धरा तुमचं 50,000 रुपये. परत माझ्या गाड्यावर येऊन दंगा करायला नाही, दिलेत पैसे तुमचं. ए खोटे नोटा देतेसी इधर. खोट्या नोटा? ए थांब, खोट्या नोटा दे तुझी. काय नवीन साडी पाहिजे? आता पैसे नाही ते माझ्याकडे. कुठनं बी आला पैसे? काय म्हटलं मुख्य काय बोलायचे नाही पैसे बिशे सगळ्या बायकात असल्यात. जात जात आणतो कुठनं तरी पैसे कमी होतात आता काय. आईला बायकोला बोलाय ना तरी बायको पैसे पैसे करायला लागली. आता कुठनं आणू पैसे? लग्नाचं टेन्शन, नोकरीचं टेन्शन, छोकरीचं टेन्शन, पैशाचं टेन्शन, सगळं टेन्शन दूर करा. हात दाखवा, टेन्शन दूर करा. हा बाबा नुसता हात दाखवून टेन्शन कसं जाणार? अरे मी हाताच्या रेषा बघून भविष्य सांगतो आणि टेन्शन पळवतो. खरंच मी मग माझा हात बघा. दुसरा हात दे. ठीक आहे. वा वा वा. हा? तुमच्या केसातल्या पडल्या काय? काय? वा केसातल्या पडल्या काय? अरे केसातल्या वा नव. अरे तुझा हात बघून म्हटलं वा वा वा. का का का? अरे हा हात तुझा नाही. माझाच हात आहे बाबा. अरे माकडा, हा हात तुझा नाही, एका श्रीमंत माणसाचा हात आहे. अहो, असं का करताय? हात माझा आहे बाबा. अरे तुझाच आहे. पण तुझ्या हातावरच्या रेषा सांगतात की तुझ्याकडे भरपूर पैसा हाय, तू श्रीमंत आहेस. श्रीमंत आणि मी आईला ब्रश लय झिजलाय, बदलाय पाहिजे. असू दे पैसे नाहीत आता. आईला दात घासाई टोपून सापल्या. हाय हाय आजच्या दिवसापुरतं आहे. सोडणार नाही तुला उद्या पण तुझ्यातच का. बाबा अहो माझी दाढ घासायची टूब संपल्या ती नाही पैसे नाही ती माझ्याकडे. उद्याच्याला शिडकूट जाळून तिची राग करून त्याने दात घासलं पाहिजे ती. आणि तुम्ही म्हणताय मी श्रीमंत आहे. कुठल्या अंगलेलं श्रीमंत आहे मी? बाळा तुझ्याकडे आज पैसे नसतील पण तुझ्या हाताच्या रेषा सांगतात तुला मोठा धनलाभ होणार आहे, तुला सोनं मिळणार आहे. कसं कसं मिळणार? तुझ्या शेतात सोनं आहे. एवढ्या जागेत सोनं आणि मला कवा दिसलं कसं नाही. आजपासून मी एवढ्या वेळा शेत नांगरलं बांगरलं पण मला गावलं कसं नाही. असं किती शेत आहे तुझं? 2 गुंठ आहे माझं. अरे त्या 2 गुंठ्यात एक नारळीचं झाड आहे. त्या नारळीच्या झाडाखाली सोन्याच्या मोहरा आहेत. जा उकर जा. खरंच मी थँक्यू बाबा थँक्यू. अरे, इथं उकरू नको. अरे, तिकडे जा. बरोबर थँक्यू. अरे थँक्यू नको, पैसे दे. अहो दाता माराय पैसे नाही तुम्हाला कुठलं देऊ? बर तुला सोनं मिळालं तर त्यातलं 2% मला दे. हा 2%? बाबा
ह्याच्या आधी काय तुम्ही हेडकरी होता काय 2% काम करताय लांबड बोलू नकोस लवकर जा हा ओके ओके धन्यवाद इन्स्पेक्टर वस्तू संग्रहालयातल्या ऐतिहासिक सोन्याच्या मोहरा चोरला जाऊन 8 दिवस झालं अजून चोराचा पत्ता नाही कसला तपास करताय तुम्ही साहेब करतो काय करतो जोपर्यंत केस सॉल्व्ह होत नाही तोपर्यंत तुमचं प्रमोशन होणार नाही साहेबच्या ठेव माझ्या डोक्यावर अरे ना आलाय का खाली ठेव जाईत नाही अरे डोसकं फिरलंय चल हॅलो पोलीस स्टेशन बोला कोण बोलतोय सोन्याच्या मोहरा चोरणाऱ्या चोराचा पत्ता सापडलाय काय कुठं आहे देव चोर मी व्हॉट्सअपला लोकेशन पाठवलंय तिथं ताबडतोब जावा हाय ठीक आहे जातो लगेच धन्यवाद तुम्ही कोण बोलताय यस आईला ठेवला वाटतं साहेब आल लगेच चोराला घेऊन येतो माझ्या प्रमोशनची फाईल तयार करायला लवकर लगेच घेऊन आलो त्याला चल 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 हवं तर चल हीच आमचं नारळीचं झाड इथं काहीतरी पुरले का दिसतंय उकरून बघतो आईच्या गावात खरंच गावला अंडा बघतो ह्याच्यात काय आईच्या गावात त्या बाबानं सांगितलं तसं खरंच सोना घ्यात यस साहेब हीच लोकेशन दाखवते आता तोच असणार आहे यस जमलं श्रीमंत झाला आता मी आता बघायला घेणार गाडी घेणार ए, थांब. काय झालं सर सोनं कुठं आहे कसलं सोनं वस्तू संग्रहालयातल्या ऐतिहासिक सोन्याच्या मोहरा चोरीला गेले त्या काय माहित नाही हो साहेब काय लपीस काय द्या ही आमच्या आजीच्या असतेच्या इथं रानातपूर आणले आणि इकडे बघू असती काय हा सोन्याच्या मोहरा साहेब मला काय माहित नाही साहेब मी दुकान गाड्यात मी चोरलेला घ्या खेळ सपलाय तुझा यू आर अंडर अरेस्ट ओ साहेब आपण तू घ्या खिशात आहे कळतंय मला खायला घेतलेलं काय तसं विसरलं होतं यू आर अंडर कुठे गेला रे हो? अगं देऊ का पळाला? धर, कुठे गेला बाय? धर, गेला. अरे थांब. अरे थांब. कुठे गेला? थांब. साहेब चुकलं माझं सोडा एवढं असं होणार याला काय झालं साहेब सोडा सोडा साहेब काय झालं पोलिसांनी धरल्यावर ए बुलट्या शर्ट अडकलाय तुझा शर्ट टाकला वाटतं बरं ती नव्ह पोलीस मागायला असं काय केलंस तू भावा मला एका बाबाने सांगितलं आमच्या रानात नारळीच्या झाडाखाली सोनं आहे मी तिथं जाऊन उतरलं तर मला सोन्यानं भरलेलं एवढं मोठं गाडगं गावलं त्यात सोन्याच्या मोहरा होत्या होय काय सांगतोस मला देखील का 2-4 मोहरा म्हणजे माझी पण लाईफ सेट होईल भरत्या पुढं ऐक मी त्या मोहरा घेऊन घरला येत होतो कसली स्वप्नार घेऊन आली तेवढ्या तिथं पोलीस आलं आणि पोलिसांनी सोनं जप्त केलं आणि माझ्या मागं लागलं माझ्या चोरीचा आळ घेतला वस्तू सगळ्यातलं सोनं चोरले म्हणून कसा माझा पळून आले मी बरं ती नव्ह ही माहिती पोलिसांनी कोणी सांगितली पोलीस कसं आला अचानक तिथं तीच मला कळना झालंय पोलीस अचानक कसं आलं एवढ्या फास्ट तिथं बुरट्या यो बाबा हा बाबा देव माणूस बाबानच माहिती दिली मला होय तुला सोन्याची माहिती दिली आणि तुझी माहिती पोलिसांनी दिली नाही नाही बाबा नाही तसं करणार चल बघू त्या बाबाकडं चल चल इच्छा डॅमेट गेला पळून नालायक साहेब जाऊ द्या गावलते ही सोनं तरी गावलं होईल का सोनं झालं यस आता साहेब माझं प्रमोशन करणार साहेब खुश होणार माझ्या यस माझं पण होणार काय तुझं पण होणार प्रमोशन चल बाबा ये बाबांची गाठ घालून देतो बाबा लय अंतरी आहे ती चमत्कारी बाबा आहे ती असलं बाबा कवा बघितलं बाबा की जय हो बाबा काय दृश्य
तुझ्या आईला बाबा कुठे गेले? अय ही बघ अरे पिशवी काय देत? केस दाढी आणि माळा. हा बाबाने दाढी केली असेल. बाबाची दाढी लय वाढलेली. कुणाला आता बाबास कुठे ओळखू मी? काय मार्गदर्शन लागलं तर कुणाला विचारू आता? बाबा नाही. बालका हा, बाबा तुम्ही प्रकट झाला. पप्प्या पप्प्या कुठे गेला? पप्प्या बाबा आलं. ए बुरट्या मी आहे. आई अरे पप्प्या तू अशी होय तुला डुप्लिकेट केस दाढी लावून कोणीतरी गंडीवलाय. ओयच्या गावात असा विषय आहे. पिशवीतच होतं काही. आईला माझ्या कसं लक्षात आलं नाही? शिट. ठेवू द्या चंप्या भाई लय मोठा हात मारलासा तुम्ही. एवढं सोनं चोरून आणलंय आणि कुणाला काय? तुम्ही बाबा बनून त्या पोरला नारळाच्या झाडाखाली उकरायला लावलंसा आणि पोलिसांनाच त्याच्या मागाव घालवलंसा. होय पोलिसांना पण वाटणार आता तो चोर आहे. पण भाई नारळाच्या झाडाखाली सोनं पुरलं सा ते नुकसान झालं की आपलं. सोनं नव्हतं ती मग काय होतं? कल सॉरी सर चोर पळून गेला पण आम्ही त्याच्याकडचं सोनं जप्त केलंय. हे बघा चोरला पण लवकरच पकडू. वेल डन ऑफिसर. हे सोनं पकडून तुम्ही सिद्ध केलंय की तुम्ही एक हुशार पोलीस आहात. ठीक आहे सर माझ्या प्रमोशन तेवढं बघायचं. हो हो नक्कीच. जसं तुम्ही सोनं पकडलं तसं चोराला पण पकडा म्हणजे तुमचं प्रमोशन झालं म्हणून समजा. थँक्यू सर थँक्यू. साहेब माझ्या पण प्रमोशनचं बघा. बर हा सोनं मग मोकच लागतंय. साहेब सोनं मऊच असतं या. तुमचं पण घरात जाऊन चेक करा मऊच असणार सोनं. घेत एवढं पण मऊ नसतंय सोनं. हा काही साहेब ही चॉकलेट आहे. चोरानं चुना लावला तुम्हाला तरी मी म्हणत होतो नीट बघा. ए का म्हटलं का शट मूर्ख. काय ऑफिसर? सॉरी साहेब सॉरी साहेब. आता रडून काही फायदा नाही. मला 2 दिवसाच्या आत ही चोरीला गेलेली ऐतिहासिक सोन्याची नाणी आणि चोर पाहिजे नाहीतर तुमचं ट्रान्सफर झालं म्हणून समजा. साहेब तो पकडला तू आणि का त्या बुरट्या त्या बाबान तुला मुद्दाम तिकडे घाललो असणार. होय मला बी तसंच वाटतं या. तू पोलिसांच्या तावडीत घावावास म्हणून तुला तिकडे पाठवून लगेच पोलिसांनी खबर दिली असणार. बरोबर. बाबा आता पोलीस इथं आला आता काय करायचं रे? गेला कावास मुतला चड्डीला आम्हाला बघून. अय कुठं आहे सोनं? आण. साहेब दिलं की मी सोनं. आता कुठलं सोनं माझ्याकडे? हे सोनं आहे हा? कधीच्या हे सोनं आहे हा हा हे बघ काय चॉकलेट देऊन आम्हाला कंडी दिशी माकडा. हा खरं सोनं कुठं आहे? अहो साहेब मला काहीच माहित नाही. खरं सांगतो या. चॉकलेट साहेब आता यो गावलाय. आता माझं प्रमोशन होणार नव्हता. होणार प्रमोशन होणार तुझं पण आधी सोनं तर गाव दे. अरे पळाल जाऊ धर त्याला थांब. धर त्याला. अरे कुठे गेला? गावलास का नाही वाघ? दोरी दिल्या बांधायसाठी हात. नकली साप आहे. नकले मागल्या मला ऍक्टिंग केली. ऍक्टिंग कशी वाटली? ऍक्टिंग ऍक्टिंग मग खाली बोललं का झाली? पकडणीच्या ती पण रिअल ऍक्टिंग आहे. ही वर ऍक्टिंग केली खाली पण ऍक्टिंगच होणार की. चालतो वरचं बोललो खाली बघतो या. साहेब या बायला विचारूया कुठं पळाला तो. ओ बाई इथं एक माणूस पळालाय त्याला बघितलं का तुम्ही? अहो सांगा की आम्ही एका माणसाचा पाठलाग करतोय त्याला बघितला का तुम्ही? काय जिबाला मुंगळा चावलाय काय? साहेब ऍडव्हान्स कुठे धावताय? बहुतेक तिला बोला येत नाही. मुख्य आहे ती. मग सरळ सांगता येत नाही का तिला? सॉरी हो का बाई हो का या माणसाला हुडकायला लागले आम्ही पळून गेलाय. ह्याला बघितलं का तुम्ही? हा साहेब तिचा नवरा येऊ. हा कुठं आहे येऊ?
कोंबडीचं मटण आणाय गेला ते आलेलं नाही मटण वाटतं. साहेब दिवस उजडाय गेला तो आलेला नाही. काय हात आहे का बघूया काय एकदा. चल हळू बाबा हळू. बाबा नमस्कार. नमस्कार. कोण आहे? एका डोळ्याचा ऑपरेशन झालं दिसतंय ना मला. अहो पोलीस आहे मी. ह्यो कोण आहे तुमचा? नातू आहे माझा. कुठं आहे आता देव? कुठं आहे? श्रावण चपल्यावर गेला कोंबडीचं मटण आणायला आणि माघारी झाला नाही. हा मी काय म्हटलं तुला, कोंबडीचं मटण आणायला गेलाय तो. वय वय साहेब. कसा आहे देव? कुठं आहे? कुठं आहे माहित नाही, पण कसा आहे सांगतो. चोर झालाय तो आत्ता. त्यानं सोन्याची नाणी चोरली ती. अरे देवा, गावला की मला सांगा. अहो आत्ता इकडेच कुठेतरी पाहायला येऊ. बर बर, गावला की सांगतो बघतो त्याला. बर बर चल रे. सांगतो कोण आहे सांगतो. मी तुझा नवरा आहे विचारी बघ. कुठं जाशील आता? चल चल. कशाला रडतेस आता? काय पोलीस मला पुरस्कार देणार नव्हतं? तुरुंगात टाकणार आता. तुरुंगात बस आता. चल. चाल लवकर. आम्हाला चल. साहेब अहो मी खरं सांगतोय, मी नाही सोनं चोरलेलं. मला त्या बाबानंच पाठवलेलं, झाडाखाली उकरायला लावलं आणि त्यानेच तुम्हाला फोन केलेला. अरे भावा सांग साहेबांनी काहीतरी. हवालदार धर त्याला. पण हे पण होता ह्याच्यावर. धर त्याला. हो साहेब, तुम्हाला काहीतरी दाखवायचं. 2 मिनिटं चला की माझ्या बरोबर. काय दाखवायचंय मला? एवढं सगळं सोनं आहे, यातलं आम्हाला किती मिळणार? तुम्हा सगळ्यांना 20-20 तोळा मिळणार. खेळ संपलाय तुमचा. हवालदार सोनं घ्या ताब्यात. आणि इकडे साहेब आता माझं प्रमोशन होणार. होय आता माझं पण प्रमोशन होणार आहे. आणि साहेब मला शाबासकी देणार आहे. तुमच्या दोघांचं थँक्यू. तुमच्या दोघांच्या मुळे खरं चोर सापडलं. पण एका बायने ही सगळं करावं ही लाजरवाणी गोष्ट आहे. बायच्या जातीला कलंक आहेस तू. बाय नाही बाबा आहे मी. हा